नमस्कार, अलकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशी एक रेसिपी करणार आहोत। तर ते काही जणांना आवडतही नाही, काही जण नाकतोंड मुरडतात, लहान मुलांनाही ती आवडत नाही। तर ती भाजी म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी। तर आपण आज दुधी भोपळ्याची मोकळी सरसरीत अशी भगरा टाईप भाजी करणार आहोत। अशा पद्धतीने आपण भाजी जर कराल तर सर्वजण आवडीने ही भाजी सारखी सारखी करायला सांगतील अशी ही भोपळ्याची भाजी किंवा भगरा आपण बनवूयात। आरोग्यासाठी याचे फायदेही खूप आहेत। व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोषक असे भरपूर घटक यातून आपल्या शरीराला मिळतात। गर्भवती स्त्रियांनी तर दुधी भोपळ्याचा समावेश आपल्या आहारात अवश्य केलाच पाहिजे। शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होते व वजन कमी करायचे असल्यास दुधी भोपळ्याचा रस सुद्धा घ्यावा। आपण आता रेसिपी सुरू करूया। प्रथम मी काय केले, दुधी भोपळा एक घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा। दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर किसणीने त्याला असं खिसून घ्यायचा। खिसून घेतल्यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याचे पीठ छानसे भाजून घेतले। भाजून घ्यायचं म्हणजे बेसनचा थोडासा कलर असा ब्राऊन आला पाहिजे। अशा प्रकारे आपण त्याला भाजून घेऊया। नंतर ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। कढईमध्ये मी आता त्याच कढईमध्ये काय करायचं, तेल जरा जास्ती, नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्तीच घ्यायचं। तेल गरम झाल्यावर त्यात आपण जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक लसूण, आले आणि लसूणची पेस्ट केलेली मी ती टाकायची आणि 7 ते 8 किंवा 10 पाने कढीपत्त्याची पाने घ्यायची, त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे, म्हणजे त्याचा छान असा स्वाद येतो कढीपत्त्याच्या, त्यामुळे ते टाकायचे। सर्व मसाला आपण हे टाकलेले चांगले तळून घ्यायचे तेलात। नंतर त्यामध्ये किसलेला भोपळा टाकून चांगला परतून घ्यायचा। परतून घ्यायचा म्हणजे त्याचा आपण थोडासा शिजलाच पाहिजे त्यात भोपळा, अशा पद्धतीने करायचा। त्यात पाणी टाकायचे नाही, भोपळ्याला अंगच थोडं पाणी असतं त्यामुळे ते त्यातच शिजला जातो, पूर्ण कोरडा झाला पाहिजे भोपळा। अशा प्रकारे आपण तो भाजून घेऊया त्यातच। आता चांगला परतून घेतलेला भोपळा आपण त्याच्यामध्ये आपण काय करायचं, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकले, तुमच्या चवीनुसार तिखट किती प्रमाण पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा मी गरम मसाला पण टाकला आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं। त्यावर थोडीशी कोथिंबीर बारीक अशी चिरून टाकायची। सर्व मिक्स झाल्यावर त्यात आपण भाजलेले बेसन टाकून चांगले परतायचे म्हणजे त्याचं सुट्टा मोकळा एकदम आपला भोपळा झाला पाहिजे, म्हणजे त्याचा भगऱ्या टाईप एकदम सुटसुटीत झाला पाहिजे। अशा प्रकारे आपण आता ते परतून घ्यायचा। छान असा परतायला झाला की मग त्याचा स्वाद पण खूप छान येतो बरं का, आणि चवीला तरी भाजी एकदम अप्रतिम अशी टेस्टी लागते। नको म्हणणारे ही आवडीने अशी ही भाजी खातील। अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर नको कोणी म्हणणारच नाही, 1च्या ऐवजी 2 भाकरी आवर्जून खाणार अशी ही भाजी होते बरं का। तर आपण हे त्याच्यानंतर एकदम असं मोकळा फडफडीत होण्यासाठी त्याला चांगलं बरेच वेळ असं परतून घ्यायचं आणि जाड बुडाचं कढई घ्यायची किंवा पॅन घ्यायचा असा नॉनस्टिकचा, त्याच्यामध्ये करायची, म्हणजे हे करपणार पण नाही आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालं की आपली भाजी एकदम छान अशी तयार होते। त्याच्यानंतर आपण वरून परत एकदा थोडीशी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची, थोडीशी टाकली तरी चालेल पण भरपूर टाकली म्हणजे आणखी जरा टेस्ट छानच होणार, म्हणून आपण ती कोथिंबीर ही त्याच्यात बारीक चिरून टाकून घ्यायची। आणि जर चवीला आणखी छान पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण एक अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। छान परतलं की मग ती कसं एकदम सुटसुटीत असा आपला भगरा तयार होतो आणि तो आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा नुसता जरी खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने आपण आता ही भाजी करून घेऊया। मस्त अशी आपली ही भाजी मोकळी एकदम सुटसुटीत सरसरीत झालेली आहे, एकदम भगरा टाईप झालेली आहे। अशी भाजी खाल तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सतत ही भाजी अशी करणार। त्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी शरीरासाठी तर फायद्याची आहेच आणि आपल्या आहारातही नक्कीच आपण ह्याचा समावेश करायला पाहिजे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायला विसरू नका, कमेंट करत जा आणि कमेंटमध्ये पण सांगत चला की तुम्हाला माझी रेसिपी आवडली का नाही ते, आणि व्हिडिओ पाहत चला, शेअर पण करत चला। आता आपली भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे, पहा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला आणि दिसायलाही छान लागते आणि चवीला तर एकदम अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे।
तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. प्लीज सबस्क्राईब करा आणि लहान मुलांना ही भाजी आवर्जून खायला घाला. या ना त्या पद्धतीने ह्याचे आपण भोपळ्याचे थालीपीठ करू शकतो, भोपळ्याचे आपण वडे बनवू शकतो, पराठे बनवू शकतो. अशा पद्धतीने आपण काहीतरी वेगळं वेगळं करून मुलांच्या आहारात किंवा सर्वांनी मोठ्यांनी पण खाल्लेलं फायद्याचंच आहे. त्यामुळे आपण याचा समावेश आहारात केलाच पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण भाजी करून खाल्ली तर नेहमी नेहमी ही करत राहणार. तर तुम्ही नक्की ही भाजी अशा प्रकारे करून पहा. एकदम मोकळी मोकळी सुटसुटीत अशी भगरा टाईप भाजी झालेली आहे. तर तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.